महादेव. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सुखाच्या प्रवासमध्ये मी परत तुमचं स्वागत करतोय. मी तुमचा होस्ट तुषार हर्राळे. तर आपला सीझन चालू झालेला आहे, म्हणजे रायडिंगचा सीझन. बघताय तुम्ही, पाऊस चालू झालेला आहे. तर आज आपण जिथे चाललेलो आहोत ते मंदिर म्हणजे वागेश्वर मंदिर. ते मंदिर 9 महिने पाण्याखाली असतं आणि 3 महिने फक्त वरती असतं. अशा विशिष्ट मंदिराला आपण भेट द्यायला चाललेलो आहोत. तर आज आपल्याबरोबर रायडिंग करण्यासाठी आहेत आपले पार्टनर. तुम्ही कोकण राईड बघितली असेल. कोकण राईडचे सगळे मित्र आपल्याबरोबर असणार. फक्त आता बोराडे फक्त आलेला आहे, बाकी सगळे येतातच आहेत. अशा प्रकारे आपली राईड आता चालू होते. सगळे आपले कोकण राईडचे सगळे मित्र इथे जमलेले आहेत. सगळे मित्र जमलेले. आता आपण राईड चालू करतो. एक मित्र आपला फक्त देसाई आपल्याला वाशीला भेटणार आहे. आता राईड चालू करूया. डायरेक्ट आता वाशीला भेटूया. वाशीला आपला एक मित्र भेटणार आहे. चला. अशा प्रकारे आपली राईड खूप जोरात चालू आहे. मस्त पाऊस होतोय बघा. सगळे आपले आता मित्र जमलेत. वाशीला आपण पोहोचलोय सध्या. पावसाचा सीझन वाटत नाही पाऊस, म्हणजे मे महिना चालू आहे आणि पाऊस एवढा जोरात चालू आहे बघा. आणि एवढी मजा येते गाडी चालवायला. आपले सगळे मित्र आता इथे जमलेत. पाठीमागे बघताय तुम्ही. अशा प्रकारे बघताय आता आपण पनवेलचा जो पॉइंट आहे नाश्ता करायला, तिथे आपण पोहोचलेलो आहोत. पण सगळे मित्र इथे थांबलोत. नाश्ता करूया. मेंदोडा सांगितलं सगळ्यांना. राईड कॅन्सल भाई. पावसाळ्यात राईड चालू आहे. कशी वाटते राईड? सेफली आहे. एक काम कर, अरे बोले गाडी थोड्या वेळासाठी आडवी करा. गाडी असा झोप गाडी बोलतो काय बोलतो काय करायला पाहिजे. पावसाळ्यात राईड करण्यासाठी काय सांगशील? टिप्स काय देशील? टिप्स आईच्या गावात हळू चालवा, एकदम हळू चालवा. ब्रेक हळूहळू मारा. पुढचा ब्रेक मारू नका, मागचा ब्रेक मारा. गाडी स्लिप होणार नाही. पण एबीएस होतो काय प्रॉब्लेम? माझा एबीएस नाही, माझा फ्रंट एबीएस आहे फक्त. फ्रंटच मारू नाही शकत मी. चला, नाश्ताची वाट बघतो. खूप भूक लागली आहे. मजा येते गाडी चालवायला. खूप मजा येते. पावसाची मजा वेगळी असते. अजून मजा येणार आहे पुढे. तुटून पडलेत नाश्त्यावरती. 2च प्लेट आले पण सगळे तुटून पडलेत. होय होय, आमचं बंधुप्रेम आहे. अशा प्रकारे नाश्ता करून झालेला आहे आपला. आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. खूप भूक लागली होती, जरा बरं वाटलं नाश्ता करून झाल्यावरती. आता डायरेक्ट स्पॉटला जायचं आहे आपल्याला. चला पुढे भेटूया आता. आणि आता राईडचे सिनेमॅटिक शॉट्सचे फक्त तुम्ही मजा घ्या. सध्या आम्ही खंडाळा घाटात पोहोचलेलो आहोत. लोणावळा खंडाळा घाटामध्ये. भाई फॉग बघा, फक्त फॉग. कसला फॉग आहे बघा. फक्त व्ह्यू कॅप्चर करा मित्रांनो. अशक्य असा फॉग. वागेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिव मंदिर आहे. वाघ म्हणजे वाघ आणि ईश्वर म्हणजे देव, त्यामुळे वागेश्वर हे भगवान शिवाचे रूप मानले जाते. हे मंदिर पावना धरणाजवळ आहे. सुमारे 1 तासात लोणावळा किंवा पुण्यापासून इथे पोहोचता येते. मंदिराकडे आम्ही जसं जसं पुढे जात होतो, बाईक राईड करताना एवढी मजा येत होती जशी की आमची कोस्टल राईडच चालू होती. कारण की बाजूला पावना धरण आणि आम्ही रस्त्यावरनं बाईक चालवत होतो. असं अशा प्रकारे आपण आता इथे पोहोचलोय. आपण तिथे पार्किंग बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये. गाड्या पार्क केलेल्या आहेत. रस्ता बघा, पूर्ण चिखल रस्ता आहे, त्यामुळे तिथे गाड्या पार्क करूनच जावा तुम्ही पुढे, कारण की गाड्या चढणार नाहीत वरती. चल ना, अरे चल ना. यस सर, यस सर, यस सर, यस सर, यस सर, यस सर, एकदम यस सर, यस सर, यस सर. बोल ना. पोहोचलो का? यस सर. आम्ही पोहोचलो का? यस सर. चाललो का? यस सर. असं निसर्गरम्य वातावरण बघून तुम्हाला सुद्धा गावाकडची नक्कीच आठवण झाली असेल.
जसं जसं आम्ही मंदिराकडे पुढे जात होतो असं वाटत होतं आम्ही सगळे निसर्गामध्ये पूर्ण बुडून बुडून चाललेलो आहोत. जसा हा ऑफ रोडिंगचा पॅच कव्हर झाला पुढे जाऊन आम्हाला वेगळंच निसर्गाचं रूप बघायला मिळणार होतं. मित्रांनो, हा ऑफ रोडिंगचा रस्ता क्रॉस केल्यावरती पाठीमागे फक्त व्ह्यू बघा, काय सुंदर व्ह्यू दिसतोय बघा. तो व्ह्यू बघा, बाप रे काय कडक व्ह्यू दिसतोय. आपलं मंदिर इकडे आहे. आता इकडे इथून असं आपल्याला वॉकिंग करत आपल्याला ह्या साईडला मंदिराकडे जायचं. हा ऑफ रोडिंगचा पॅच बघितल्यावरती देसाई आणि मोरीला हा ऑफ रोडिंगचा पॅच कव्हर करण्याची इच्छा जागी झाली. पण देसाईने काढली वरूनची गाडी आणि मोरीने आपली गाडी काढली, कारण की बाकी गाड्या येऊ शकत नव्हत्या पण एक्सप्रेस मंदिरापर्यंत जाऊ शकत होती. मग वेगळीच कसरत चालवली या गाड्या मंदिरापर्यंत कसं पोहोचवायच्या. पुढे जाऊन बघतो तर काय देसाईनी वरूनच्या गाडीबरोबर वेगळाच कांड केला. दगडावर गाडी काढली. अरे खरं आता पायाने नंबर प्लेट निघाली फक्त. नंबर प्लेट टाकूया, पकड जरा. गाडी पडल्यावरती वरुणला खूप टेन्शन आलं होतं की माझी गाडी कशी जाणार मंदिरापर्यंत. पण आम्ही ती गाडी अर्ध्यापर्यंत सोडून पुढे आम्ही मोरीची गाडी कंटिन्यू केली. शेवटी आमची कसरत संपली आणि आम्ही सगळे पोहोचलो मंदिरापर्यंत. पावना धरण 1965 मध्ये बांधण्यात आलं, तर 1971 मध्ये धरणाचा वापर होण्यास सुरुवात झाली. धरणात पाणीसाठा केल्यानंतर हे ऐतिहासिक मंदिर पाण्याखाली जायला लागले. उन्हाळ्यात फक्त 3 महिने हे मंदिर ओपन असते, बाकी 9 महिने हे मंदिर पाण्याखाली असते. संशोधनाच्या म्हणण्यानुसार या मंदिराचे बांधकाम 11वी किंवा 12वी शतकात झाले असावे, कारण मंदिरासाठी वापरण्यात आलेले दगड हे एकमेकांना जोडून लावण्यात आले आहेत. तसंच मंदिरात काही शिलालेख आढळले आहेत. संपूर्ण मंदिर दगडांनी बनवलं आहे. आता या मंदिराचा फक्त ढाचाच शिल्लक आहे. पुरातन मंदिर असल्याने अनेक ठिकाणी पडझड सुद्धा झाली आहे, तर आजूबाजूच्या भिंतीचे काही अवशेष शिल्लक राहिले आहेत. या मंदिराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचाही थेट संबंध आहे असं जाणकार म्हणतात. कोकण सिंधुदुर्ग मोहीम फत्ते केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते असं म्हणतात. व्हिडिओ करा ना. हर हर महादेव महादेव. चल चल चल. आता बघितलं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. मंदिर असं बघता मंदिर खूप मोठं असावं पूर्वी, आता जे पाण्याखाली असल्यामुळे मंदिर तुटण्याच्या अवस्थेत आहे. बघा ना, आता मी तुम्हाला बघतोय इथे, हे बघा आता मंदिराचा दगड तुम्ही बघताय, वर एक दगड रचून फक्त मंदिर बनवलेलं आहे. आजूबाजूला सगळे विरगळ आहेत आणि आता हलका हलका पाऊस यायला चालू आहे. तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये व्ह्यू बघा, खूप छान आहे, असं मन भरून टाकेल असा व्ह्यू आहे आजूबाजूला. हा हिडन स्पॉट तुम्ही नक्की व्हिजिट करा, खूप मजा येईल. फॅमिली बरोबर व्हिजिट करण्यासारखा स्पॉट आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लोकेशन वगैरे सगळं तुम्हाला देऊन देईल गुगल मॅपचं. दर्शन झालेलं आहे प्रॉपर आपलं. तर आपल्या मित्रांना विचारूया आपण दर्शन कसं वाटलं, हिडन स्पॉट कसा वाटला ते आपण मित्रांना विचारूया. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमच्या सगळ्यांचं तुषारच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. खरं तर आम्ही अनएक्सपेक्टेड विजिट केली होती. आम्हाला माहिती नव्हतं मंदिर पाण्याखाली आहे की पाण्यावरती आहे, पण शेवटी आल्यावरती आम्हाला मंदिर दिसलं आहे. ते बघा मंदिर,
आणि मेन म्हणजे मंदिराची पिंड एक नंबर आहे. त्या पिंडच्या आतमध्ये अजून एक छोटीशी पिंड आहे, ती खूप भारी आहे आणि मंदिराचं दर्शन घेऊन एकदम मन तृप्त झालेलं आहे. सूरज, ओव्हर टू यू. काय सांगतो बिस्किट नंतर थांबून आम्हाला वेळ नाही. सॉरी. रोड खूप छान होता आणि आम्ही पावना लेक बघितली. एकदम रोड क्लीन होता, जास्त गर्दी नाही. मंदिर बघू शकता, जास्त लोक नाही आणि सगळं एकदम मस्त प्रकारे रचलेले आहेत. स्पॉट होता, कसं वाटलं स्पॉट? असं अनएक्सपेक्टेड होतं, वाटलं की पाण्याखाली असू शकतो. मे बी आम्हाला लांबून बघावं लागेल और दिसणार नाही, पण लकीली आम्हाला ते मंदिर बघायला भेटलं. तर देवाच्या मर्जीला होतं म्हणून बघायला भेटलं. तर एकदम अतिशय सुंदर अशी जागा आहे. तुम्ही बघू शकता चारही बाजूला हिरवळ हिरवळ आहे. काहीही शहरातल्या गोष्टी नाही, हे नाही. मस्त एकदम नॅचरल नैसर्गिक गोष्टी वाटतात इथे. एकदम गवत बिवत उभे. तर एकदा तुम्ही जरूर व्हिजिट केलं पाहिजे. फॅमिलीसाठी बेस्ट स्पॉट आहे, कारण की तुम्ही बघू शकता इथे मोस्टली फॅमिली बरोबर येतात लोक आणि एन्जॉय करतात. तर फॅमिली बरोबर हा स्पॉट व्हिजिट करण्यासाठी एकदम बेस्ट आहे. ओव्हर टू ओमकार, ज्याला ही जागा खूप आवडली. काय बोल ना, काय दर्शन घेऊन कसं वाटलं सांग. स्पॉट कसं वाटलं सांग. मस्त वाटलंय, अनएक्सपेक्टेड होता. ऍक्च्युली आमचा तर टर्फचा प्लॅन होता, पण तुषार बोललेला की स्पॉट चांगला आहे, जरा जाऊन येऊ. पाण्याखाली असेल त्यामुळे आलेलो आम्ही. पाणी तर दिसत नाही, थोडं थोडं आहे, पण मस्त आहे मंदिर. मजा आली. खूप मस्त. सगळ्यांनी एकदा बिस्किट खायला मिळाला. सगळ्यांनी फॅमिली सोबत एकदा व्हिजिट करा. 3 महिने पाण्याखाली असतं. बघा काय बोलतोय, 3 महिने मंदिर हे पाण्याखाली असतं. प्राचीन काळातलं मंदिर आहे, दगडांनी बनवलेलं आहे. सगळ्यांनी व्हिजिट करा. या अजून कोण आहे? अजून पण बोलणार आहे? मोरे वरून करते का आपला सूरज रमेश कोरडे काहीतरी बोलला. आपला चिखल काढताना मोरे सगळ्यांना राईड देतोय. मोरेची गाडी इथे आणते, चिखल काढतोय. इथे खाली गाडी घेऊन आहे, मजा येते एकदम ऑफ रोडिंग साठी. आणि घेऊ शकते का? अरे असं नाही रे, काय पण येऊ शकते. ह्याची मिटिओर पण येऊ शकते, पण मिटिओरने आणली नाही. पण मंदिरात लोडिंग साठी आला आणि अशी कामं करा. इकडे मागे मागे तुम्हाला दाखवतो मी. हे चिखल आहे, हे असं काढतात. हे ना, ही फट आहे ना, फट ही अशी मध्ये गेलता रे. कुठे पण टाकतात का? कुठे पण नाही टाकत, इकडेच टाकतात. नॉनसेन्स. हा घराकडे जाण्याचा प्रवास आता चालू झालेला आहे. पाऊस यायला लागलाय. पाण्यात ना आपण आता चाललोय. एक्सप्रेस सॉरी आम्ही पाय घसरतात. इझी पीजी लेमन स्क्वीझी. गाडी आणली खरं, आता लागलेत पूर्ण गाडी काढायच्या त्या टायमाला. गाडी आणली खरं, पण बाहेर काढताना सगळ्यांचीच वाट लागणार होती. तुम्हाला पुढे जाऊन एक अशी गोष्ट बघायला मिळणार होती जी बघून तुम्ही पोट भरून हसाल. हा भाई, इथून टाक ना, गाडी गेली इथून. गाडी गेली. टाक 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 टाक. अरे नाही रे, चिखल टाक. अरे गाडी गेलेली आहे इथून, गाडी गेलेली आहे इथून. दाखव त्याचं, दाखव त्याचं, दाखव. देसाईचा डान्स बघून आम्हाला तर खूप भारी वाटलं, पण तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आले 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 आले. आणली गाडी, आणली गाडी. ऑफ रोडिंग केली भावाने. खूप मजा आली. मी पण एक्सपल्स गेला. मोरेने पण ऑफ रायडिंग केली. वरूनची गाडी होती.
कसा वाटला ऑफ रोडिंग कमेंट मध्ये नक्की सांगा. ऑफ रोडिंग करणारे खूप थकले जातात. चला आता आपण निघूया आता डायरेक्ट धाब्यावर भेटूया जेवायला. तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण आता इथेच एंड करूया. तर आजचा प्रवास, मित्रांबरोबर केलेली मस्ती आणि आजची ऑफ रोडिंग तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा. चला भेटूया मित्रांनो पुढच्या प्रवासात, पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टाटा.